नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर 1 जानेवारी 2025 पासून म्हणजे उद्यापासून व्हॉट्सअप ॲमेझॉन प्राईमचे नियम बदलणार, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता उद्या 1 जानेवारी 2025 पासून व्हॉट्सअप ॲमेझॉन प्राईमचे नियम कशा पद्धतीने बदलणार आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, 1 जानेवारी 2025 पासून व्हॉट्सअप ॲमेझॉन प्राईमचे नियम बदलणार। जाणून घ्या संपूर्ण सविस्तर अशी अपडेट काय आहे। सरतं वर्ष 2024 हे संपत आलं असून नववर्षाच्या आगमनाची तयारी केली जात आहे। तुम्हाला माहिती आहे की नववर्ष आलं म्हणजे या नव्या वर्षात काही नवे नियमही येतात किंवा बऱ्याचदा जुने नियम बदलतात। आता आपल्या तंत्रज्ञानाच्या विश्वात यंदा कोणते नवे नियम बदलणार आहेत याविषयी आम्ही आज माहिती देणार आहोत। बघा, या ठिकाणी जाणून घेणार आहोत। 1 जानेवारीला तंत्रज्ञानाच्या म्हणजेच टेक विश्वात अनेक गोष्टी बदलत आहेत, याविषयी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। डिजिटल युगात तुमचे व्हॉट्सअप, UPI पेमेंट किंवा ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ काम करत नसेल तर तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागू शकते। आम्ही तुम्हाला याचसाठी सांगत आहोत की नव्या बदलाची तुम्हाला माहिती असणे हे गरजेचे आहे। बघा, तुम्ही 1 जानेवारीला टेक विश्वात या होणाऱ्या नव्या बदलाची माहिती घेऊन स्वतःला अपडेट करू शकता। यासाठी आम्ही सांगत असलेली माहिती फक्त वाचायची आहे, यामुळे तुम्हाला कोणत्याही अडचणींना सामोरं जाण्याची गरज नाही। बदललेल्या नियमांविषयी पुढे विस्ताराने जाणून घेऊया। बघा, 1 नंबर आहे, या जुन्या फोनमध्ये व्हॉट्सअप चालणार नाही। व्हॉट्सअप हे ॲप 2025 मध्ये काही अँड्रॉइड स्मार्टफोनवर काम करणे बंद करणार आहे। 1 जानेवारी 2025 पासून KitKat OS किंवा जुन्या व्हर्जनवर चालणाऱ्या अनेक अँड्रॉइड स्मार्टफोनवर चालणार नाही। व्हॉट्सअप यापुढे डिव्हाइसला अपडेट, बग फिक्स किंवा सिक्युरिटी पॅच देणार नाही। व्हॉट्सअप केवळ अँड्रॉइड 5.0 आणि iOS 12 आणि नवीन अँड्रॉइड फोन तसेच आयफोनवर काम करेल। सॅमसंग गॅलेक्सी S4 मिनी, सॅमसंग गॅलेक्सी S3, मोटो G मोटो, रेझर HD मोटो E 2014, HTC One X, LG ऑप्टिम्स G, LG Nexus 4, सोनी एक्सपीरिया, झड सोनी एक्सपीरिया, SP सोनी एक्सपीरिया V यांचा या ठिकाणी समावेश आहे। दुसरा आहे UPI पेमेंटमध्ये नेमका काय बदल आहे। नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे NPCI आता नवीन वर्षापासून UPI 123 पे साठी प्रति व्यवहार मर्यादा ही 5,000 रुपयांवरून 10,000 रुपये करणार आहे। रिझर्व्ह बँकेने UPI म्हणजे लाईट वॅलेटची मर्यादा ही जी आहे ती 2,000 रुपयांवरून 5,000 रुपयांपर्यंत वाढवली आहे। तिसरा आहे ॲमेझॉन प्राईम म्हणजे युजरसाठी हा नवा नियम। ॲमेझॉन हे भारतातील आपल्या प्राईम व्हिडिओ युजर्ससाठी नियमांमध्ये बदल करत आहे। आतापर्यंत ॲमेझॉन प्राईम व्हिडिओला सबस्क्रिप्शन यामध्ये 10 डिव्हाइसमध्ये ॲमेझॉन प्राईम व्हिडिओचा ॲक्सेस मिळू शकत होता, पण आता फक्त 5 डिव्हाइसेस ॲमेझॉन प्राईम हे व्हिडिओ ॲक्सेस करू शकणार आहेत। यामुळे प्राईम व्हिडिओ आता एका अकाउंटवरून एकाच वेळी फक्त 2 टीव्हीवर स्ट्रीम करता येणार आहे। म्हणजेच 10 पेक्षा जास्त डिव्हाइसमध्ये ॲमेझॉन प्राईम हा व्हिडिओ पासवर्ड टाकल्यास तो बंद होईल। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे उद्या म्हणजे 1 जानेवारी 2025 पासून व्हॉट्सअप ॲमेझॉन प्राईमचे नियम बदलणार। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।